ज्यांना 73,000 रुपयांचा चेक या ठिकाणी देण्यात येत आहे। 7,500 श्री साहिल सविनेश गांधी 1,52,500 श्री स्मित सविनेश गांधी 1,40,000 एकूण रक्कम 15,32,010 रुपये अशी MIDC तर्फे ही नुकसान भरपाई या ठिकाणी आपल्या सर्व या स्मार्ट बनवण्याचं काम या ठिकाणी आपल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात येत आहे। प्रातिनिधिक स्वरूपात या जी नुकसान झालेली होती त्या नुकसानीची भरपाई देण्याचं काम MIDC तर्फे या ठिकाणी करण्यात येत आहे। मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण ज्येष्ठ नागरिक आहेत, आपण आपल्यातील काही ज्येष्ठ नागरिकांना चंद्रकांत आणेकर, चंद्रकांत आणेकर, मेघा चटार, आपण प्रातिनिधिक स्वरूपात 5 ज्येष्ठ नागरिकांचा या ठिकाणी सन्मान केलेला आहे। सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार। त्यानंतर आपण आपल्या नावं घेते त्यानुसार सर्व CRPनी ओळीमध्ये यायचं आहे। धनश्री शिंदे, पूजा बेटकर, अमिषा रामपूरकर, जना शिर्के, कृपया आपण सर्वांनी रांगेत यावे। आपण प्रातिनिधिक स्वरूपात या 13 जणींना मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी मोबाईल वाटप करणार आहोत। सर्वांना एक साथ मान्यवरांच्या हस्ते मोबाईल देणं शक्य नाहीये, त्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपात या काही CRPना आपण या ठिकाणी मोबाईल वाटप करत आहोत। त्याप्रमाणे CSR दिला जाईल हा देखील शब्द मी आपल्याला देतो आणि तो आचारसंहितेच्या अगोदर दिला जाईल। याचा आचारसंहिता त्यांना नंतर असं वाटेल की त्यांना पण आचारसंहिता लागलेली आहे, पण त्यांना आचारसंहिता नाही आहे। पटवर्धन साहेब, तुम्हाला आचारसंहिता नाही आहे। मी आपलं लिमिट आचारसंहितेच्या अगोदरच घेतलंय, तर सगळ्या असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी ही देखील जबाबदारी घ्यावी म्हणून मी सुरुवातीला गरडा साहेबांना श्रद्धांजली वाहून या कार्यक्रमाची सुरुवात एवढ्यासाठीच केली की त्यांनी देखील CSR मधून अनेकांना योगदान दिलेलं आहे। तर ही जी आपण मागणी जाधव साहेब केली त्याचं तंतोतंत पालन आम्ही करू आणि तो फायदा काय तुम्हाला किंवा मला होणार नाही, या बचत गटाच्या सगळ्या महिला भगिनींना होणार आहे। तर त्या बाबतीत निर्णय माझ्या विभागाकडनं घेतला जाईल। आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी जमला, निघून गेला, तुम्ही सांगतच नाही, तुम्ही आदेशच देत नाही, तुमच्या आदेशाप्रमाणेच टाळ्या वाजवल्या जातात। आणि म्हणून मला आता अधिकाऱ्यांना विनंती करायची आहे की प्रत्येक जिल्हा परिषद गटातल्या अशा ताई कोण आहेत त्याची यादी आम्हाला दिली पाहिजे, त्यांच्या आदेशावर